नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. आपण या ठिकाणी मीरा रोड स्टेशन या ठिकाणी आपण उभे आहोत. माझ्याबरोबर आमचे हनीफ भाई आहेत, या ठिकाणचे रिक्षा युनियन लीडर आहेत. मला या व्हिडिओच्या मध्ये एवढं सांगायचं आहे की या ठिकाणी 2 दिवसापूर्वी या ठिकाणचे आमदार सन्माननीय नरेंद्र मेहता साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरटीओच्या माध्यमातून बोगस पेपर या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि काही रोहिंगा असतील किंवा क्रिमिनल जे असतील ते या ठिकाणी रिक्षा चालक म्हणून या ठिकाणी वावरत आहेत, असं त्यांचा त्या ठिकाणी आरोप होता. जर खरोखर तसं असेल तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे आपल्या फार हानिकारक आहे. लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये जर असा प्रकार होत असेल कुठे ना कुठे, हा म्हणजे गंभीर विषय. तर मला फक्त एवढंच नरेंद्र मेहता साहेबांना सांगायचं आहे की आपण आरोप केल्यानंतर प्रताप सरनाईक साहेबांनी त्याचं अंमलबजावणी करून चांगला एक विषय घेतला हातात की त्याने सगळ्यांची चौकशी करायला घेतली रिक्षा चालकांची. मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचंय, हे रिक्षा चालक आहेत, हे अन्नाडी लोक आहेत, ह्यांना कुठलं शिक्षण नाही, काय नाही. ह्यांच्याकडनं काही एजंट लोकांनी पेपर घेतले, पेपर घेतल्यानंतर आरटीओ मध्ये सबमिट केले, त्यांना परमिट मिळालं, त्यांना लायसन मिळालं, सगळ्याच गोष्टी त्यांना बॅच पासून सगळं मिळालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हे पेपर न तपासता काही लोकांना ज्या पेपर एकदम कायदेशीर मिळाले असतील तर कुठे ना कुठे संशयाची सुई निर्माण होते. तर मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचंय, आरटीओचे जे अधिकारी असतील त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निष्काळजी केलेली असं माझा त्यांच्यावर आरोप आहे. या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक असतील, या ठिकाणी नरेंद्र मेहता साहेब असतील, यांना मला कळकळीची विनंती आहे की मेहता साहेब, आपण जे आरोप केलेले आहेत त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल त्या अंमलबजावणी प्रताप सरनाईक साहेबांनी अंमलबजावणी केल्यानंतर त्या ठिकाणी रिक्षा चालकांना 35-40 हजार रुपये फाईन लागलेला आहे. तर मला असं बोलायचं आहे की या ठिकाणी आरटीओचे जे अधिकारी असतील त्या लोकांनी चुका केलेल्या आहेत, त्या लोकांनी कुठे ना कुठेतरी पेपरमध्ये फेरफार करून त्या ठिकाणी पेपर त्यांना मिळवून दिलेले आहेत. तर आरटीओच्या माध्यमातून आणि एजंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आमचा आरोप आहे. तर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी जे रिक्षा चालक असतील त्यांनी त्यांना ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याकडनं सानिशा करावे की आपण कुठल्या एजंटच्या माध्यमातून पेपर काढलेले आहेत, कुठल्या अधिकारी त्याच्या सह्या आहेत, याची सानिशा होणं गरजेचं आहे. ना की यांच्यावर कुठला तरी गुन्हा दाखल करून त्यांचा तुम्ही पाप लपवत असाल हे खपून घेतलं जाणार नाही. आम्ही या ठिकाणी असाच अन्याय जर सुरू राहिला तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मीरा भाईंदरच्या सर्व रिक्षा हे आम्ही बंद करू आणि रस्त्यावर उतरू आणि आमरण उपोषण करू, आंदोलन करू. लक्षात घ्या. त्यामुळे गरीब लोकांच्या मागे आम्ही खंबीरपणे आहोत. सगळे जेवढे रिक्षा चालक आहेत आम्ही एकजूट आहोत. लक्षात घ्या. तुम्ही बघत आहात आमच्या बरोबर सगळे रिक्षा चालक आहेत. या ठिकाणी एजंटनी त्यांना फसवलेलं आहे. काही एजंट असतील त्या लोकांनी जेलमध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी परत आरटीओ मध्ये जाऊन परत आरटीओने त्यांना उभा करून आणि त्यांनी परत पत्रव्यवहार चालू करून आणि लोकांना पेपर मिळवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे याच्यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर सीपी साहेबांना पण मी कळकळीची विनंती करतोय, जे अधिकारी आरटीओचे असतील, वरिष्ठ असतील, त्यांना पण मी कळकळीची विनंती करतोय की सखोल चौकशी करायला पाहिजे. आणि मला प्रताप सरनाईक साहेब आमदार साहेबांना एवढं सांगायचंय, या ठिकाणी फक्त रिक्षा चालक दोषी नाही आहेत. या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठ्या प्रमाणात ओव्हरलोडच्या गाड्या चालतात. ओव्हरलोडच्या गाड्याच्या माध्यमातून करोड रुपयाचा हप्ता येतो. तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला माहिती देतो, लक्षात घ्या. पण या गरीब रिक्षावाल्यांच्या मागे लागू नका, तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. याचबरोबर आम्ही आंदोलन करणार आहोत. त्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढीच आमची इच्छा असेल की जे आरटीओचे अधिकारी असेल त्यांच्यावर सखोल गुन्हा दाखल व्हावा आणि कठोर गुन्हा दाखल व्हावा, जेणेकरून यांनी फसवणुकीचं काम केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याचबरोबर मी आरटीओच्या अधिकाऱ्यांना पण सांगतोय की उद्यापासून तुम्ही जर हा फाईन मारायची सुरुवात केलात तर तुमच्या त्याच ठिकाणी आंदोलन पण छेडलं जाईल. लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून लोकांना फसवण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे. मी परत एकदा आमदार प्रताप सरनाईक असतील, आमदार नरेंद्र मेहता साहेब असतील, यांच्याकडे मी उद्या त्यांची सदिच्छा भेट घेणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की आपण आदेश या डिपार्टमेंटला
सीपी साहेबांच्या माध्यमातून आदेश यायला पाहिजेत की जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जो गुन्हेगार असेल त्यांच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे, आमची प्रामाणिक इच्छा आहे. मी परत एकदा सांगतो, त्याचबरोबर रिक्षा चालकांना पण मी सांगू इच्छितो त्या फेसबुकच्या लाईव्ह मधून की आपण पण शिस्तीने राहा. कुठल्या महिला असतील, कुठले पुरुष असतील, यांच्यावर कुठे गैरवर्तणूक करू नका. आणि आपले जे समजा ते प्रोटोकॉल प्रमाणे जे बॅच लावायची जी सिस्टम आहे त्या पद्धतीने आपण काम करा. भाडं नाकारू नका, हे पण मी रिक्षा चालकांना सांगेन. त्याचबरोबर परत एकदा मी नरेंद्र मेहता साहेबांना आम्ही उद्या भेटणार आहोत आणि त्यांना आम्ही आमचं जे गाऱ्हाण आहे ते सांगणार आहोत. जर याच्यावर गाऱ्हाणाला लक्ष नाही दिला तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये आंदोलन करणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.